नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा. चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकामध्ये लोकांचा कल बहुतेक करून महाविकास आघाडीकडे होता. बरोबर. यासाठी अनेक पत्रकारांनी ही बाजू लावून धरली होती. तसेच राजकीय विश्लेषक होते, त्यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला होता. पण असं काही चमत्कार झाला का हे सगळे निकाल बाजूला पडले, यांचे कल बाजूला पडले आणि महायुती जिंकून आली. असं आहे, निकाल हा अनपेक्षित आणि चमत्कारिक आहे. बरं, मी याला अनपेक्षित आणि चमत्कारिक म्हणेन. कारण 2018 पासून दिल्लीच्या जंतर मंतरवर एक सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, जे माझे मित्र आहेत. बरं, हां, ते माझ्या व्हॉट्सअपवर आहे. तो माणूस 2018 पासून ईव्हीएम विरोधात आंदोलन करतोय. आज त्याच्याबरोबर जवळजवळ 60 ते 65 सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची टीम आहे. हो, पाठीमागे आंदोलन झालं होतं. हा, आणि त्यांनी मोठं आंदोलन सुद्धा केलं होतं. होय, स्वतः बामसेफचे वामन मेश्राम यांनी सुद्धा त्या आंदोलनात भाग घेतला. हो, सुरुवात त्यांच्यापासून झाली बहुतेक. म्हणजे हे सगळं या विरोधी पक्षांच्या नेत्यांना कळतंय, दिसतंय. पण ते ह्यांचं एक सवय काय झालं माहिती आहे, जिंकून आलं तर ईव्हीएम चांगली आणि हरलो की ईव्हीएम वर दोष द्यायचा. बरोबर. आणि हे इलेक्शन आयुक्तांचं जे म्हणणं आहे ना, ते अक्षरशः बरोबर आहे, तिथे पटतं. पण तो माझं एक म्हणणं आहे, या लोकांचं आंदोलन हे जनतेचं आंदोलन आहे. ते कुठे राजकीय पक्षाचे नेते नाही आहेत. जे सुप्रीम कोर्टाचे जे बसलेले आहेत ते जनतेच्या, संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका व्हाव्या, पारदर्शक व्हाव्या. आणि लोकांचा कल हा राष्ट्राच्या हितासाठी असतो, त्याच्यामध्ये पारदर्शकता हवी म्हणून ते आंदोलन करतायत. तर त्यांनी हे जे हा जो निर्णय लागला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, एका जरी वोटिंग मशीनमध्ये गडबड आढळली, कारण हा निवडणूक आयुक्तांचा हट्ट आहे ईव्हीएमचा. सरकारच्या दबावाखाली हा ईव्हीएमचे राजीव कुमार जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त, हा त्यांचा हट्ट आहे, निवडणुका घ्या करून. बरोबर आहे. ईव्हीएम मार्फत त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलेलं आहे की निवडणूक यंत्रणा अतिशय चांगली आहे, ईव्हीएम मध्ये काही दोष नाही. बरोबर आहे सर. ज्यावेळी तुम्ही सर्टिफिकेट देता आणि एखाद्या संविधानिक पदावर तुम्ही बसून खोटं बोलता, माझं तर मत आहे या राजीव कुमारला धरावं, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि ह्याला जेलमध्ये पाठवावं. संविधानिक पीठाकडे तू शपथ घेऊन सांगतोयस, सुप्रीम कोर्टाचं संविधानिक पीठ आहे ना, होय, तिथे तू शपथ घेऊन सांगतोयस की बाबा ईव्हीएम मध्ये काही फॉल्ट नाहीये, ईव्हीएम मध्ये काही गडबड नाहीये. आता जी गडबड झाली महाराष्ट्रात आणि हरियाणात, हो, 2 प्रदेशात बघा. आणि सगळ्या लोकांना असं वाटतं का हे सगळं ठरवून गेलेलं आहे. नाही, हे ठरूनच केलंय. हा गेमच आहे. लोकसभेला पण गेम करणार होता 400 पारचा, पण त्याला ते जमलं नाही. कारण कसं, देशभरातली लोकसभेची निवडणूक होती. राज्याचं मॅनेज करता येतं, देशाचं नाही, देशाचं करता येत नाही. तरी पण 180च्या 190च्या आसपास असणारी बीजेपी त्याने 240 वर ढकलली. हा माझा आरोपच आहे. राजीव कुमारला असेल तर त्यांनी मला नोटीस पाठवावी, त्या आयुक्तांनी. समजलं ना, हे आयुक्त म्हणजे काय फार मोठे नाही आहेत. या जनतेच्या आणि कुठच्या तरी राजकारण्यांच्या वशिलेने येऊन तिथे बसलेले आहेत. समजलं ना. खरं म्हणजे TN शेषन नंतर या देशातला एकही निवडणूक आयुक्त इमानदार निघाला नाही. ज्या TN शेषनने इंदिरा गांधींना नोटीस पाठवली होती पंतप्रधानांना, एवढी डेअरिंग ह्या राजीव कुमारकडे बिलकुल नाही. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या राज्याचा अध्यक्ष त्यांना करावा भाजपने, आणि त्यांना नोकरीतनं मुक्त करावं. एवढं लाचचाटेपणा आणि जनतेचा कौल, जनतेचं आंदोलन हे चिरडण्याचं काम आयुक्तांनी कधी करू नये. संविधानात मध्ये जे सांगितलंय, कारण जनतेने जनतेसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे ते लोकशाही आहे ती. मग जनतेची मतं तुम्ही घेतलात का? घेत नाही. का घेत नाही? तुम्ही कोण ठरवणार आहे मी मतदान कसं करायचं? हे मी ठरवणार. मला जो संविधानाने अधिकार दिलाय ते कसं मत द्यायचं हे मी ठरवणार ना. तुम्ही जनतेला विचारलात का की बाबा ईव्हीएम हवंय की बॅलेट पेपर हवंय? त्यांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएमने पटकन रिझल्ट लागतो. कुठे पटकन रिझल्ट लागतो? नाही, ते 4-5 दिवस घेतातच. 3 दिवस पेट्या सडत ठेवतात.
त्या पण ह्याच्यासाठी मॅनेज करण्यासाठी, आणि नंतर रिझल्ट लागतो. मग घ्या ना बॅलेट पेपरने, संध्याकाळी त्या पेट्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्स करा. पूर्वी जसे रिझल्ट लागायचे बॅलेट पेपरचे हो मिक्स व्हायचे, कारण सुनील दत्तच्या बॅलेट पेपरला याला बँड्राला सुनील दत्त उत्तर पश्चिममधून खासदार झाले ना, मी स्वतः काउंटिंगला सकाळी 6:30 आत घुसलेलो, दुसऱ्या दिवशी 12 वाजता घरी आलो. पण रिझल्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी रिझल्ट लागतोय. आता तुमचा तर चौथ्या दिवशी रिझल्ट लागतोय. पण सर बॅलेट पेपर मोजणं कठीण काम असतं, पण या मशीन ज्या आहेत त्यांचे फक्त तुम्हाला प्लस किंवा मायनसच करायचं आहे. मशीन ही यंत्रणा चुकीची आहे. अहो तुम्ही मला सांगा, तुमचा फोन हॅक होतो, होय तुम्ही एखादा नंबर दाबलात की तुमचं बँकेतलं अकाउंट गायब होतं, हो मग मतं गायब करायला किती वेळ लागणार? ही बरोबर. मशीन जी आहे ना, शेवटी सॉफ्टवेअरच आहे ना, माणसांच्या मेंदूने तयार केलेलं आहे ते, हो आणि ते माणसाच्या आदेशानेच चालतं. बरोबर आहे. असं नाही ते तुम्हाला शिकवत नाहीये, तुम्ही त्याच्यात जे सेट केलंय ना ते तसंच कार्य तसंच कार्य करणार तो. पण सर मला असं विचारायचं आहे, हल्ली ते मार्केटवाडीने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा जो घाट घातला होता तो योग्य होता का अयोग्य होता? नाही, माझं मत आहे सगळे महाराष्ट्रभर आंदोलन करावं. बघा कसं आहे माहिती आहे, जर तुम्ही संविधानिकपणे त्यांचा अधिकार म्हणून ते जर ऐकत नसाल तर आंदोलन हा दुसरा पर्याय आहे. आंदोलन हा दुसरा पर्याय आहे. आणि बॅलेट पेपरवर ते शहानिशा करतायत ना, हो की बाबा लोकांचं मत काय आहे, कारण जेवढं मतदान मतपेटीत झालं हा. त्याच्यापेक्षा जास्त कसं मोजलं गेलं. आणि सर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. नाही, भरपूर ठिकाणी. आता एक तुम्हाला असं सांगतो, मी कोणाला कमी जास्त समजत नाहीये, कारण प्रत्येक जण उभा राहतो इलेक्शनला, तो ताकदीवरच असतो, जिंकण्यासाठीच उभा राहतो. वसईचं तुम्हाला उदाहरण देतो. बर. विजय शेठ पाटील आणि हितेंद्र ठाकूर, होय. लहान पोराला जरी विचारलं नाही ते टक्कर कोणाच्याच आहे, ह्या दोघांमध्येच दिसत होती. दोघांमध्ये दिसत होती. बरोबर आहे. हो. ह्या दोघांना मागे टाकून विवेक पंडित यांची मुलगी आणि नवीन दुबे माझे मित्र आहेत, त्यांची पत्नी ही तिथून निवडून आली. अभिनंदन आहे, निवडून आली. परंतु हा विजय आहे ना, खाजगीत जर विचाराल ना तिला, तर तिला शॉक आहे. तो समजलं का? तसं सर महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांना शॉक लागलेला आहे. शॉक लागलेले आहे. चांगले चांगले नेते पडलेले आहेत. नाही, जे निवडून आले, जिंकून आले ना, त्यांनाही वाटलं नव्हतं का आपल्या पदरात एवढी मतं पडतील असं. तुम्ही विचार करणार, 40 आमदार घेऊन फुटून गेलेले शिंदेना सगळ्या त्यांनी म्हणजे सगळ्या ते म्हणतात ना प्रीपोल, ते काय म्हणतात त्याला, ते प्रीपोल त्यांचं जे येतं एक्झिट पोल, याच्यामध्ये शिंदेना अक्षरशः 20-22 वर ठेवलं होतं. अजित पवारांना 10 ते 12 वर ठेवलं होतं. होय. आणि भाजपला 80 ते 90 वर ठेवलं होतं. हो. काटेकी टक्कर होती सर. मी असं म्हणणार नाही वन साइड महाविकास आघाडी आली असती, काटेकी टक्कर होती. पण 20-22 वर असताना माणूस 60 वर येतो. उद्धव साहेबांनी, पवार साहेब, मला त्यांची बाजू घ्यायची नाही आहे, पत्रकार आहे, आम्हाला काय राजकारणाचा विषय नाही, परंतु ज्या प्रकारे इलेक्शन कव्हर केलंय मी, त्याप्रमाणे मी पुण्यात गेलो होतो, काँग्रेसचा प्रचार एवढा जोरदार चालू होता. तो शांत बसला होता, माझा विजय नक्की म्हणून. दुसरा गंगरेकर जो लोकसभेला उभा होता, हरला पुण्यातनं, त्यालाही भेटून आलो. त्याने पत्रकारांना ते पत्रकार परिषद दिली, त्यामुळे त्याने सांगितलं मला चिंता करायची गरज नाही, माझा विषय नक्का आहे, निश्चित आहे. कारण लोकसभेला याच मतदारसंघात मला लीड मिळाली होती. बरोबर आहे. मतदारसंघ तोच आहे, बरोबर आहे. याच लोकसभा मतदारसंघात मला लीड मिळाली होती, परंतु लोकसभेला इतर मतदारसंघात लीड मिळाली नाही, म्हणून मी हरलो. म्हणजे ज्यांनी अक्षरशः विश्वास ठेवला होता या ईव्हीएमवर आणि या आपल्या निवडणूक यंत्रणेवर, आणि खरोखर तुम्हाला सांगतो ना, निवडणुका घ्यायच्या म्हणून घेत आहेत. अगदी त्या राजीव कुमारने, म्हणजे त्याला काय आचारसंहिता वगैरे ते कशाबरोबर खातात वगैरे माहिती आहे की नाही मला माहीत नाही, आचारसंहिता वगैरे अरे काटेकोरपणे. पण नागरिकांना आचारसंहिता पाळायला लावल्या त्यांनी. हो. मोबाईल घेऊन जायचं नाही. हो. म्हणजे काय आतमध्ये घडतं ते रेकॉर्ड करायचं नाही, समजलं ना. पण सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत, मोबाईलवर बंदी आणू नका. माझा मोबाईल खिशात होता, मी मतदान केलं, मला त्याने सांगितलं स्विच ऑफ करा. म्हटलं मी पत्रकार आहे, हा माझा जीव आहे, घटना घडली की आम्हाला रेकॉर्ड करायचं असतं, बरोबर आहे. हो. तुझा आतमध्ये जाऊन मी जर काय रेकॉर्ड केलं, माझा मोबाईल नाही, मलाही आत टाक म्हटलं. तुम्ही म्हटलं आहेत ना तुमच्या खिशात,
मतदानाच्या दरवाज्यात तुम्ही उभे आहात ना साहेब, हो तुमच्या खिशात मोबाईल आहे ना? मी सांगितलं का तुम्हाला घरी ठेवून या? तुमच्यात आणि माझ्यात फरक काय? तुम्ही एका स्तंभाचे मानकरी आहेत, मी आणखी एका स्तंभाचा मानकरी आहे. बरोबर आहे. म्हटलं मी मोबाईल घेऊन आत जाणार, माझ्याकडनं चूक झाली किंवा तुमचे नियम पाळले नाहीत, सरळ माझं मतदान कॅन्सल करा, 6 वर्षासाठी बंदी घाला माझ्यावर म्हटलं मतदानाची. पण म्हटलं जिथे मला चुकीचं दिसेल तिथे मी मोबाईल काढणार आणि रेकॉर्ड करणार. म्हटलं त्यासाठी तर आम्ही आहोत. पत्रकार कशासाठी? ह्याच कामासाठी असतं. मग तुमच्या काय निवडणुकाच्या संध्याकाळी काय याद्या गोळ्या करण्यासाठी आहोत आम्ही? किती रे मतदान झालं, किती रे मतदान? तो पत्रकार मी नाही बूम घेऊन फिरणारा. मी कधी नेत्याच्या मागे बूम घेऊन फिरत नाही. त्या नेत्याने मला घरी बोलवलं, त्याची मुलाखत घेतो, नाहीतर तू माझ्याबरोबर गार्डनमध्ये तुझी मुलाखत घेईन. पण तुला ऑफिसला गेल्या घरी अजिबात नाही, शक्य नाही, नाही. तुला वेळ नाही तर मलाही वेळ नाही आहे. का मी पगारी नाही आहे तुमच्या ह्याच्यावर, किंवा तुझी मुलाखत घेतली, तुम्हाला काय दिलंयस, तसं काही नाही आहे. हा एक छंद आहे, ही आपली कर्तव्य आहे, आणि ती कर्तव्याची जाणीव ठेवून मी या लोकशाही आणि संविधानाच्या माध्यमातून हे सगळी पत्रकारिता करतो. आणि कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही. हा माझा एक गुण आहे. आणि घाई करत नाही मी, व्हिडिओ काढताना घाई करत नाही कुठल्याही गोष्टीचा. आता हे जे राज्याचा जो अहवाल काढलाय ना, हो. हा संपूर्णपणे वेबसाईट कुठची, गव्हर्नमेंटची वेबसाईट. पण सर हा विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. घेऊया ना. तर माझं एक मत आहे, ही निवडणूक संपूर्ण आहे. जर खरोखर त्यांच्या अंतर्मनाला असं वाटत असेल राजीव कुमारांच्या की हे संविधानिक पद आहे, मी कुठेतरी या देशाच्या संविधानाच्या लोकशाहीशी गद्दारी करतोय, कुठेतरी वाटत असेल, एक तर त्याने राजीनामा द्यावा. आणि जसं रिटायर झाल्यानंतर कशा आत्मकथा लिहितात हो. अधिकारी, तसं एक छोटंसं पत्र सरकारला द्यावं की बाबा हे महाराष्ट्रात आणि हरियाणात धांदलीमुळे, ईव्हीएमच्या गडबडीमुळे सरकार झाले, तिथे पुन्हा निवडणुका याव्यात. या राजीव कुमारांना मी सॅल्यूट करू. नाही तर माझं अजूनही सांगतो, परत एक शेवटचं वाक्य तुम्हाला सांगतो, या राजीव कुमारवर देशद्रोहाचा खटला टाकून याला तुरुंगात टाकलं पाहिजे. कारण लोकांच्या मतदानावर ह्याने दरोडा घातलेला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, थँक्यू.